नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय सहकार. आपण पाठीमागील तासाला 5वं प्रकरण सुरू केलेलं आहे. ते म्हणजे ग्रामीण सहकारी संस्था. त्याच्यामध्ये आपण ग्रामीण सहकारी संस्था स्थापनेच्या पाठीमागील आपण कारणं बघितलेली होती. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता. म्हणजेच ह्या ज्या ग्रामीण सहकारी संस्था आहेत किंवा शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था आहे त्यांची आवश्यकता काय आहे. तर निश्चितच पाठीमागे आपण याची चर्चा केलेली आहे की ह्या ग्रामीण सहकारी संस्था ज्या आहेत त्या ग्रामीण विकासामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. तर ह्या संस्थांची आवश्यकता निश्चितच आहे असं म्हणता येईल. जो विकास आपण साध्य केलेला आहे किंवा शेतकऱ्याच्या शेतीमालाला जो भाव मिळत आहे, शेतकऱ्याचा जो आर्थिक सामाजिक स्तर उंचावलेला आहे, या सर्व गोष्टीमध्ये या सहकारी संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तर या प्रक्रिया संस्था स्थापन करण्यापाठीमागील जी काही आवश्यकता आहे ती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. पहिली आवश्यकता आहे ती म्हणजे विपणन प्रक्रियेतील एक भाग. जे विपणन म्हणजे काय, तर थोडक्यात कृषीमाल उत्पादित केल्यापासून तो ग्राहकापर्यंत मिळेपर्यंत व ग्राहकाच्या हातात पोहोचेपर्यंत जी वेगवेगळी कामं करावी लागतात, जी वेगवेगळ्या टप्प्यावरती कार्य करावी लागतात, या सर्व कार्यांना आपण विपणन असं म्हणतो. म्हणजेच या शेतीमालावर प्रक्रिया करणं हा सुद्धा काय आहे, तर विपणन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे किंवा ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणून या ग्रामीण प्रक्रिया संस्थांची आवश्यकता आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच विपणन प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रक्रिया करणं, शेतीमालावरती प्रक्रिया करणं. म्हणून या शेतीमालावरती प्रक्रिया करण्यासाठी या प्रक्रिया संस्थांची आवश्यकता आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल, शेंगा जर आपण भुईमुगाच्या शेंगा जर आपण उत्पादित केल्या किंवा त्याचं पीक घेतलं आणि तशा शेंगा जर आपण बाजारात विकल्या तर त्या ठिकाणी कमी भाव मिळतो. परंतु त्या शेंगा वाळवून जर आपण त्याची शेंगदाणे वेगळे केले, म्हणजे टरफल जर बाजूला केला आणि ते शेंगदाणे जर मार्केटमध्ये आपण विकत असू, जे त्या शेंगदाण्यावरती आपण जर प्रक्रिया करत असू तर निश्चितच चांगला बाजारभाव त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातो. म्हणजे अशा ज्या प्रक्रिया संस्था आहेत तर त्यांची आवश्यकता निश्चितच आहे असं म्हणता येईल. किंवा डाळी तयार करणं, जी काही तूर, मूग, उडीद, हरभरा वगैरे म्हणतो आपण, जी काही कडधान्य पिकं आहेत, तर ती जर आपण मार्केटमध्ये तशीच विकत असू तर बाजारभाव कमी मिळतो. परंतु त्याच्या जर आपण डाळी करून विकत असू किंवा विकल्या तर निश्चितच बाजारभाव चांगला मिळतो, आपल्याला फायदा होतो. अशा शेतीमालावरती प्रक्रिया करणाऱ्या संस्थांची निश्चितच म्हणूनच आवश्यकता आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर दुसरी आवश्यकता आहे ती म्हणजे शेती पुरवठा आणि प्रक्रिया यांची सांगड घालणं. जे शेती पुरवठा आणि प्रक्रिया यांची सांगड घालण्याचं कार्य या प्रक्रिया संस्था करत असतात. निश्चितच शेतीसाठी जे काही वेगवेगळ्या निविष्ठांची आवश्यकता असते, उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जे काही उदाहरणार्थ कर्ज म्हणूया आपण, मग हे कर्ज देण्याचं जे कार्य आहे ते प्रक्रिया संस्था करत असतात. तर या ठिकाणी असं उदाहरण आपल्याला घेईल, जर आपण समजा ऊसाचं उत्पादन घेत असू, त्याच्यासाठी जर आपल्याला ड्रीप इरिगेशनची आवश्यकता असेल, ड्रीप संचाची आवश्यकता असेल, तर ती आवश्यकता कारखान्याकडून सुद्धा आपली पुरविली जाते. म्हणजे कारखाना या सगळ्या या कागदपत्राची त्या ठिकाणी आपल्याकडनं पूर्तता करून घेतो आणि ती कृषी विभागाकडे पाठविली जाते. म्हणजे या कारखान्या थ्रू आपण काय करतो, ड्रीप संच बसवतो. म्हणजे अशी जी काही वेगवेगळी कार्य आहेत ती कार्य सुद्धा या प्रक्रिया संस्थेमुळे आपल्याकडून होत असतात आणि त्यामुळे निश्चितच उत्पादन वाढीसाठी चालना मिळते. जे शासन आणि उत्पादक, म्हणजे शासन आणि शेतकरी याच्यामध्ये दुवा साधण्याचं कार्य या प्रक्रिया संस्था करत असतात आणि हा दुवा साधल्यामुळे निश्चितच शेतकऱ्याला त्याचा फायदा होण्यासाठी मदत होत असते. पण आपल्याला म्हणता येईल की शेती पुरवठा आणि प्रक्रिया यांची सांगड घालण्याचं कार्य या संस्था करत असतात. त्यानंतर पुढची आवश्यकता म्हणता येईल ती म्हणजे सहकारी ग्राहक भांडारांना मदत करणं. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जे काही सहकारी ग्राहक भांडार आहे तर त्यांना या प्रक्रिया संस्थेमुळे काय होते, निश्चितच
मदत होत असते. कारण हा जो त्यांनी गोळा केलेला माल आहे किंवा विकत घेतलेला माल आहे तो या प्रक्रिया संस्थेकडून त्यांच्याकडे पोहोचत असतो. म्हणून या ठिकाणी चांगली जी काही मध्यस्थाची भूमिका आहे ती सुद्धा बजावण्याचं कार्य या प्रक्रिया संस्था करत असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे प्रक्रिया संस्था आणि ग्राहक संस्था यांच्यात सहकार्य असल्यास त्याचा निश्चितच अप्रत्यक्षपणे ग्राहकांना फायदा झाल्याशिवाय राहत नाही. जे निश्चितच ग्राहक भांडार किंवा सहकारी ग्राहक भांडार आणि शेतकऱ्याचा माल याच्यामध्ये मध्यस्थी साधण्याचं काम या प्रक्रिया संस्था करत असतात. त्यामुळे ग्राहकालाही निश्चितच फायदा होतो आणि शेतकऱ्याला तर फायदा होतच होतो. ही एक आवश्यकता या ठिकाणी आपल्याला या प्रक्रिया संस्थांची सांगता येईल. त्यानंतर पुढची आवश्यकता आहे ती म्हणजे मालाची गुणवत्ता टिकविण्यासाठी. या प्रक्रिया संस्था काय करतात तर शेतीमालावरती किंवा उत्पादित जो शेतीमाल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करतात. त्यामुळे निश्चितच मालाची गुणवत्ता राखण्याचं कार्य केलं जातं. मग ह्या प्रक्रिया संस्था काय करतात त्या मालावरती प्रक्रिया करतात किंवा त्याचं प्रतवारी असेल त्याच्यावरती प्रक्रिया असेल त्याचं पॅकिंग असेल जे कोण गुणवत्ता वाढण्यासाठी तो शेतीमाल टिकून राहण्यासाठी त्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि निश्चितच काय होतं तर मालाची गुणवत्ता राखण्याचं कार्य या सहकारी प्रक्रिया संस्थेकडून केलं जातं आणि निश्चितच अशी गुणवत्ता ही काय होते किंवा त्याच्यामुळं ग्राहक अशा मालाला पसंती देत असतात. निश्चितच शेतकऱ्याला सुद्धा याचा चांगला फायदा मिळून जातो. उदाहरणार्थ आपण सांगूया की समजा हळद जर आपण पिकवली असेल मग ती ज्यावेळेस आपण शिजवतो वाळवतो आणि विक्रीसाठी नेतो तर तशी जर आपण विक्री केली तर बाजारभाव कमी मिळतो. मात्र त्या हळदीवरती जर आपण पॉलिश केली किंवा प्रक्रिया केली तर निश्चितच काय होतं त्याला बाजारभाव आपला चांगला मिळतो. म्हणजे हे कशामुळे शक्य झालं तर या सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे शक्य झालं. किंवा तांदूळ आहे आपल्याकडे त्यावर जर आपण पॉलिश केली म्हणजे प्रक्रिया केली पॉलिश करण्याची तर निश्चितच काय होतं त्याला सुद्धा बाजारभाव चांगला मिळतो. ग्राहक पसंती देतात आणि निश्चित शेतकऱ्याला फायदा होतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल की शेतीमालाची गुणवत्ता टिकवण्याचं कार्य या सहकारी प्रक्रिया संस्थेकडून निश्चितच केलं जातं. म्हणून सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता आहे असं आपणाला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. त्यानंतर पुढची आवश्यकता आहे 5वी ती म्हणजे नाशवंत माल टिकविण्यासाठी. आपल्याला माहिती आहे कृषी माल हा कसा आहे तर नाशवंत माल आहे. उत्पादित केल्यापासून ठराविक वेळेमध्ये तो ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे किंवा त्याचा वापर त्या ठिकाणी निश्चित अशा कालावधीमध्ये होण्याची आवश्यकता आहे. नाहीतर त्याला कीड लागणं तो माल सडणं अशा त्या ठिकाणी अडचणी निश्चितच येऊ शकतात. पालेभाज्याचं उदाहरण घ्या त्या जर आपण लवकर वापरात आणत नसू तर निश्चित पालेभाज्या काय होतात किंवा फळभाज्या असतील त्या खराब होतात. मात्र त्यावरती जर आपण प्रक्रिया करत असतो समजा त्या पालेभाज्या ड्राय करणं असेल किंवा त्या पालेभाज्यावरती प्रक्रिया करून वेगवेगळे जर पदार्थ आपण बनवत असू केचप आहे किंवा सॉस वगैरे म्हणजे असे पदार्थ आहेत किंवा ड्राय करून पॅकबंद डब्यामध्ये तो माल किंवा त्या पालेभाज्या साठवणं विक्री करणं म्हणजे अशा प्रक्रिया जर आपण करत असू निश्चितच त्यामुळे काय होतो फायदा होतो. जे नाशवंत मालाचं रूपांतर टिकाऊ मालामध्ये किंवा दीर्घकाळ तो माल साठवणूक चांगल्या पद्धतीनं साठवणीत राहण्यासाठी अशा प्रक्रिया संस्था या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून या सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे कुठली आवश्यकता तर नाशवंत मालामध्ये टिकाऊपणा आणण्याचं कार्य या प्रक्रिया संस्था करत असतात. त्यानंतर पुढची आवश्यकता आहे ती म्हणजे शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्यास या सहकारी संस्था सुद्धा मदत करतात. बघा ज्या सहकारी प्रक्रिया संस्थेमध्ये शेतीमालावरती प्रक्रिया केली जाते त्यामुळं काय होतं निश्चितच ऑड सीझनला सुद्धा आपल्याला ही प्रक्रिया केलेला जो शेतीमाल आहे तो वापरासाठी मिळतो. आपल्याला माहिती आहे प्रत्येक शेतीमालाचा विशिष्ट सीझन असतो. विशिष्ट हवामानामध्ये तो शेतीमाल पिकविला जातो. परंतु ऑड सीझनला किंवा ज्यावेळेस तो शेतीमाल पिकत नाही त्यावेळेस त्या शेतीमालाची गरज भागवण्याचं कार्य या प्रक्रिया संस्थेमध्ये प्रक्रिया केलेल्या पदार्थातूनच होत असतं. उदाहरणार्थ आपण घेऊया उन्हाळ्यामध्ये आंबे आपण भरपूर खातो कारण सीझनच असतो तो आंब्याचा. परंतु ऑड सीझनला जर आपल्याला त्या आंब्याचं लोणचं खायचं असेल आंब्याची पोळी खायची असेल किंवा आमरस जर आपल्याला चाखायचा असेल
तर निश्चितच या प्रक्रिया संस्थेमध्ये तयार केलेले जे पदार्थ आहेत आंब्यापासून, तर ते आपल्याला चाखायला मिळतात. त्याची गोडी आपल्याला निश्चितच या ठिकाणी चवीला घ्यायला आवडते. म्हणजे ही जी गरज आहे, जे शेतमालाच्या किमती या ठिकाणी स्थिर ठेवण्याचं कार्य या प्रक्रिया संस्थेमार्फत होत असतं. मग त्यावेळेस निश्चितच काय होईल, शेतीमाल तर नसतो, जे शेतीमालाच्या किमती गगनाला भिडतात. त्यावेळेस तुटवडा असतो शेतीमालाचा, तर तो तुटवडा भासू नये याच्यासाठी निश्चितच या प्रक्रिया संस्था मदत करत असतात. कारण त्या संस्थेमध्ये प्रक्रिया केलेला माल मार्केटमध्ये येतो आणि निश्चितच आपली त्या वस्तूची, आपली त्या फळाची, भाजीपाल्याची जी काही गरज आहे त्या प्रक्रिया पदार्थामुळे भागविली जाते आणि निश्चितच शेतीमालाच्या किमतीसुद्धा स्थिर राहण्यासाठी मदत होते, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या सहकारी प्रक्रिया संस्था आपणाला कुठल्याही सीझनमध्ये कुठल्याही शेतीमालाचा पुरवठा करण्यासाठी मदतगार असतात किंवा मदत करतात. ती गरज आपली त्या भागवत असतात. म्हणून या सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता आहे असं आपणाला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. त्यानंतर शेवटची आवश्यकता आहे ती म्हणजे सामाजिक व आर्थिक परिवर्तनास मदत. जे काही शेतकऱ्याचं असेल सामाजिक आर्थिक परिवर्तन किंवा समाजाचं बघूया, उदाहरण घेऊया आपण. समाजाचं जे परिवर्तन झालेलं आर्थिक असेल, सामाजिक असेल, तर ते परिवर्तन करण्यामध्ये निश्चितच या सहकारी प्रक्रिया संस्था मोलाची त्यांची साथ आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे या प्रक्रिया संस्थेमुळे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक उदाहरणं सांगता येईल. ऊस कारखाना, त्याला आपण ऊसाचं राजकारण म्हणतो, जे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया आपण. महाराष्ट्राचं जे काय अर्थकारण आहे, समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, तर या सर्वावरती या ऊस लॉबीचा म्हणूया आपण किंवा ऊस प्रक्रिया किंवा ऊस क्षेत्राचा निश्चितच प्रभाव आहे असं म्हणता येईल. जो आर्थिक विकास झालेला आहे, जो सामाजिक विकास झालेला आहे, तो या साखर कारखान्यामुळे झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सहकार तर आपण पाहतोयच, महाराष्ट्रामध्ये सहकाराचा उदय, त्यानंतर सहकाराचा इतिहास, सहकाराची आवश्यकता, सहकाराचे जे काही गुण आहेत किंवा जे काही उद्दिष्ट आहे ती सुद्धा आपण पाठीमागं पाहिलेली आहे. जे त्याच्यामध्ये ही जी काही सहकारी तत्वावर किंवा खाजगी तत्वावर चालवले जाणारे साखर कारखाने असतील किंवा ऊस गुराळा असतील, त्याच पद्धतीनं सहकारी सूतगिरण्या असतील. म्हणजे याच्यामुळे काय झालंय तर आर्थिक परिवर्तन झालेलं दिसून येतं. किंवा दुसरं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर दुग्ध क्रांती म्हणूया आपण. ज्या दुधावरती प्रक्रिया करणारे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग आहेत. पेढे बनवतो आपण, दुधापासून दूध पावडर बनवली जाते, त्यानंतर दूध पाश्चरायझेशन करून ते सुद्धा वितरित केलं जातं. खवा आहे, जसे नानाविध पदार्थ, तूप, लोणी, काही जे असते ते म्हणजे असे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ दुधापासून बनवले जातात. म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये निश्चितच या प्रक्रिया उद्योगांचा महत्त्वाचा हात आहे, महत्त्वाचा वाटा आहे, हे आपणाला छातीठोकपणे या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच हे जे सगळं परिवर्तन आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तन, ते या सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे झालेलं आहे. म्हणून या सहकारी प्रक्रिया संस्थांची निश्चितच आवश्यकता आहे, गरज आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा घटक आपण पाहूया, तो आहे शेती पतपुरवठा सहकारी संस्था. आपणाला माहिती आहे शेती हा व्यवसाय आणि निश्चितच पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून असतो. कारण शेती उद्योगातील, शेती व्यवसायातील प्रत्येक कामाच्या पाठीमागे पैसे मोजावे लागतात. आपल्याला माहिती आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे कुठल्याही उद्योग व्यवसायाचे महत्त्वाचे घटक आहेत. भूमी तर माहिती आहे जमीन, जी या ठिकाणी काय करतो आपण त्याच्यातून उत्पन्न घेतो. श्रम म्हणजेच काय, मनुष्यबळ लागतं, त्या ठिकाणी कष्ट करावं लागतं. भांडवल म्हणजे पैसा. आणि संयोजन म्हणजे काय, ते नियोजन व्यवस्थापन करण्यासाठीची जी काही लॉबी आहे, जी काय आपलं टीम आहे, तर त्याची आवश्यकता असते. या 4 घटकातील महत्त्वाचा भाग म्हणजे भांडवल हा आहे. मग हा भांडवल पुरवठा जो शेती उद्योगासाठी, व्यवसायासाठी होतोय, तो वेगवेगळ्या सहकारी तसंच खाजगी संस्थेकडून होत असतो. आपल्याला माहिती आहे कृषी व्यवसाय व्यवसायासाठी जो पैशाचा पुरवठा केला जातो तो निश्चितच आपल्या जवळचा सुद्धा आपण पैसा घालतो.
जे काही खाजगी सहकारी पतसंस्था आहेत, बँका आहेत, त्यांच्याकडून कर्ज पुरवठा आपण करत असतो. तसंच नातेवाईक असतील, ते सुद्धा आपल्याला मदत करत असतात. म्हणजे हे भांडवल पुरवठा करण्याचे निश्चितच महत्त्वाचे स्रोत आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर या टॉपिकमध्ये आपण शेती पतपुरवठा सहकारी संस्थांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. जे शेती उद्योगासाठी पतपुरवठा करणाऱ्या ज्या काही सहकारी संस्था आहेत, त्या किती महत्त्वाच्या आहेत, त्या कशा पद्धतीने, कुठल्या स्तरावरती आणि कशा स्वरूपात आपल्याला मदत करतात, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निश्चितच देशातील या ज्या काही सहकारी पतपुरवठा संस्था आहेत, त्या या शेतीमालासाठी किंवा शेतीमाल उत्पादनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचं ते महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे ग्रामीण विकास जो साध्य केलेला आहे, शेती क्षेत्राचा विकास साधण्यामध्ये या सहकारी पतसंस्था किंवा सहकारी संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, महत्त्वाचं कार्य करतात, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जे काही दीर्घ मुदतीचं कर्ज आहे, मध्यम मुदतीचं कर्ज आहे, तसंच अल्पमुदतीचं कर्ज आहे, तर अशा तिन्ही स्वरूपात कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या सहकारी संस्था निश्चितच करत असतात. तर पहिली जी संस्था आहे ती आपण या ठिकाणी पाहूया, ती म्हणजे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. नावच आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. म्हणजे ही जी संस्था आहे ती प्राथमिक स्तरावरती आपणाला किंवा शेती उद्योगासाठी कर्ज पुरवठा करत असते. निश्चितच प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था जरी सभासदांना पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असल्या तरी त्यांची विस्तृत अशी कार्यप्रणाली निश्चित आपणाला त्यांनी राबवलेली दिसून येते. म्हणजे व्यापक स्वरूपात त्यांचं हे कार्य आहे. पहिलं कार्य आहे म्हणजे सभासदांना कर्ज देणे. म्हणजे त्या पतसंस्थेचे जे काही सभासद आहेत, त्या सर्वांना शेती उद्योगासाठी कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था करत असतात. मग ते अल्पमुदतीचं कर्ज असो किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असो, अशा दोन्ही स्वरूपात कर्ज पुरवठा केला जातो. बऱ्याच वेळा हे कर्ज उपभोगासाठी सुद्धा शेतकऱ्याला दिलं जातं. त्यासाठी म्हणजे निश्चितच शेतकरी हा सावकाराकडे वळू नये. त्याची दैनंदिन जी काही शेती उद्योगासाठीची जी काही आर्थिक गरज आहे ती भागली जावी, हा याच्या पाठीमागील उद्देश आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्राथमिक सहकारी पतसंस्था मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन हे सभासदांना देत असतात. म्हणजे याच्यावरची जी बँक आहे मध्यवर्ती सहकारी बँक, ही या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेला कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा करत असते, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर दुसरं कार्य आहे ठेवी गोळा करणे. पहिलं कार्य आपण पाहिलं कर्ज पुरवठा करणं सभासदांना, आणि दुसरं कार्य आहे ठेवी गोळा करणे. जे निश्चितच या सभासदाकडून काय केलं जातं, तर आर्थिक स्वरूपात ठेवी सुद्धा या पतसंस्था स्वीकारत असतात. म्हणजे ठेव स्वरूपात रक्कम ते स्वीकारून त्यावरती सुद्धा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या ठिकाणी या बँकेकडून, या पतसंस्थेकडून केलं जातं. सभासदाकडून गोळा केलेल्या ठेवीचा उपयोग गरजू व्यक्तींना कर्ज देण्यासाठी निश्चितच केला जातो. म्हणजे भाग भांडवल उभारण्याचं हा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे कुठला तो, तर ठेवी गोळा करणं, म्हणजे सभासदाकडून रक्कम गोळा करणं, ठेवी स्वरूपात या ठिकाणी पतपुरवठा गोळा करणं, आणि तोच पुन्हा या सभासदांना किंवा गरजू शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करणं. आणि दुसरा स्रोत तो म्हणजे मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुद्धा यांना पतपुरवठा केला जातो. त्यानंतर तिसरं कार्य आहे या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं, ते म्हणजे भाग भांडवलाची उभारणी करणं. जे दोन स्रोत तर आपण वरतीच पाहिले, मध्यवर्ती सहकारी बँका आणि सभासदाकडून ठेवी स्वरूपात रक्कम गोळा करून या ठिकाणी कर्ज पुरवठ्याची किंवा कर्ज पुरवठ्याची या ठिकाणी गरज भागवली जाते, जे पतपुरवठा उभा केला जातो. तसंच इतर भाग भांडवलाची सुद्धा उभारणी करण्याची जी काही स्वायत्ता आहे ती या प्राथमिक सहकारी पतसंस्थेला किंवा प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर चौथं कार्य आहे शेतीस लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा करणं. आपल्याला माहिती आहे शेतीसाठी वेगवेगळ्या निविष्ठांची आवश्यकता असते, जसं बी बियाणं असतील, खतं असतील किंवा शेती अवजारं असतील. जशा निविष्ठा
या पुरवण्याचं कार्य सुद्धा या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं आहे. म्हणजे केवळ पैसा पुरवणं नाही, तर त्याच्या जोडीला शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या निविष्ठा, जे काही साधन सामुग्री लागते, ज्या काही वस्तू लागतात, त्या पुरवण्याचं कार्य सुद्धा ही संस्था करते, असं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. त्यानंतर 5वं कार्य आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे. वरती आपण पाहिलेलं आहे की शेतकरी हा सावकाराकडे वळू नये, त्याच्यासाठी जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत या प्राथमिक सहकारी संस्थेकडून होत असते. ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत, तर त्या निश्चितच या शेतकऱ्याची दिनचर्या भागवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. अशा वस्तूंचा पुरवठा सुद्धा या संस्थेकडून निश्चितच केला जातो. तसंच कर्जाची वसुली करणं, निश्चितच वरती आपण पाहिले कर्ज दिलं जातं सभासदांना, शेतकऱ्यांना, परंतु त्याची वसुली करण्याची सुद्धा तितकीच जबाबदारी महत्त्वाची आहे. त्याशिवाय काय होईल की प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था चालणार नाही, तर बुडीत निघेल. म्हणून दिलेला कर्ज पुरवठा तो वेळेमध्ये त्याची वसुली करणं, त्याचा पाठपुरावा करणं, म्हणजे हे महत्त्वाचं कार्य सुद्धा या प्राथमिक सहकारी पतसंस्थेचं किंवा संस्थेचं आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं कर्जाच्या विनियोगावर लक्ष ठेवणे, तो जो शेतकऱ्याला कर्ज पुरवठा केला जातोय मध्यम किंवा दीर्घ मुदतीचा, दीर्घ नाही, फक्त 2च प्रकारे कर्ज पुरवठा केला जातो, तो म्हणजे अल्प मुदतीचा आणि दुसरा म्हणजे मध्यम मुदतीचा. अशा 2 स्वरूपात केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्याच्या विनियोगावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य किंवा लक्ष देण्याचं कार्य सुद्धा या प्राथमिक सहकारी संस्थेचं आहे. नाहीतर शेतकरी काय करतात, कर्ज उचलतात मध्यम किंवा अल्प मुदतीचा आणि वेगळ्या कारणासाठी ते खर्च करतात. मात्र ते ज्या कारणासाठी उचललेला आहे त्याच कारणासाठी त्याचा विनियोग होतो का, तो शेतकरी त्याच कारणासाठी त्याचा वापर करतो का, जी याचा पाठपुरावा करण्याचं कार्य सुद्धा या सहकारी पतपुरवठा संस्थेचं आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर शेवटचं कार्य आहे ते म्हणजे शेतीमालाची साठवणूक व विक्री व्यवस्था करणे. जे कर्ज पुरवठाही केला जातो, दिनचर्या भागवण्यासाठी शेतकऱ्याला त्या वस्तू निविष्ठा सुद्धा दिल्या जातात. शेती उद्योगासाठी लागणारं जे काही निविष्ठा आहे त्या पुरवल्या जातात आणि त्याच्या जोडीला शेतीमालाची साठवणूक तसंच विक्री व्यवस्था, म्हणजे अशा 2 भूमिका किंवा 2 कार्य सुद्धा जी महत्त्वाची आहे ती सुद्धा या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेमार्फत केली जातात. ते सुद्धा निश्चितच महत्त्वाची कार्य आहे. जे शेतकऱ्याच्या शेतीमालाची साठवणूक करणं, तसंच साठवलेला शेतीमाल त्याची विक्री व्यवस्था करण्याची जबाबदारी, त्याला मार्गदर्शन करण्याचं काम किंवा या दोन्ही व्यवस्थापनाच्या विपणनाच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याचं कार्य या संस्था निश्चितच करत असतात, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज थांबूया. तर आजच्या तासाला आपण ग्रामीण सहकारी प्रक्रिया संस्थांची आवश्यकता बघितलेली आहे आणि त्यानंतर शेतीमालाला कर्ज पुरवठा करणाऱ्या किंवा शेती पुरवठा सहकारी संस्था, त्याच्यातील पहिली संस्था आपण बघितलेली आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. तिचे उद्देश म्हणूया आपण किंवा तिची जी कार्य आहेत 7-8, तर ती कार्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. राहिलेला भाग आपण पुढील तासाला घेऊया.